ज्येष्ठ मार्गदर्शक आबासाहेब कोकाटे सर, राजेंद्र लांडे सर, ज्यांनी विस्तृतपणे अशी TDFची या ठिकाणी भूमिका मांडली असे शिवाजीराव ढाळे सर, अशोक नवल सर, शिरीष टेकाडे सर, जिल्ह्याचे TDFचे अध्यक्ष मधुकर पवार सर, सुधीर काळे, जनार्दन पटारे, भगवानराव मडके, रमजान हवालदार, प्राध्यापक कैलासराव वायकर, रामदास फटाकडे, राजेंद्र कोतकर, रामदास जंजिरे, गजानन शेटे, सगळ्यांचाच नाम उल्लेख मी या ठिकाणी घेत नाही, वेळेअभावी मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर 7 वाजेपासूनच 1.5 तास झाला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये शिक्षक आपल्या सगळ्यांची वाट बघत आहेत. परंतु निश्चितपणाने आज ज्या पद्धतीने TDFने विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा उमेदवार म्हणून मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपले आशीर्वाद माझ्यावर असे सदैव राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर अनेक घडामोडी झाल्या, आबांनी देखील सांगितलं, पवार सर असतील, ढाळे सर असतील, राजेंद्र लांडे सर असतील, निवडणूक पुढे गेल्यावर काही लोकांच्या आग्रह खातीर या निवडणुकीमध्ये उतरायचं ठरवलं. परंतु शिक्षकांचे प्रश्न जर सोडवायचे असले तर संघटनेमार्फतच आपण उमेदवारी करावी या मतावर मी सुरुवातीपासून ठाम होतो आणि म्हणून अनेकदा संघटनेच्या अध्यक्षांपासून सगळ्यांशी संवाद साधला. परंतु काही कारणास्तव इंटरव्ह्यू होऊन गेले होते. मी विनंती केली की पुन्हा एकदा आपण इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घ्यावे. काही कारणास्तव संघटनात्मक गोष्टींमुळे त्याला ते शक्य झालं नाही आणि त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली. जाहीर झाल्यानंतर देखील अनेकदा संघटनेतील लोकांशी राज्य पातळी असेल, जिल्हा तालुका पातळीवरच्या संघटनेशी मी संपर्क साधला की अशा पद्धतीने आपण जर उमेदवारी या ठिकाणी दिली तर निश्चितपणाने त्याला न्याय देण्याचं काम मी करेल. परंतु त्यालाही यश आलं नाही आणि म्हणून मी माझ्या कामाला त्या ठिकाणी लागलो. परंतु संघटना म्हटलं तर संघटनेचे हित पाहणारे लोक ज्यावेळेस संघटनेमध्ये असतात त्यावेळेस निश्चितपणाने संघटनेचा पदाधिकारी असला तर तो संघटनेच्या हिताचा विचार करतो, त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थाने मी हा विषय सोडून दिला होता. परंतु खऱ्या अर्थाने संघटने बाबतीत कळकळ किंवा काळजी असणारी ही सगळी मंडळी असल्या कारणास्तव सर्वांगीण विचार करून त्या सगळ्याच मंडळींनी विचार केला की आपण संघटनेच्या हिताचं काय निर्णय आहे. शेवटी कुठलीही संघटना जर अस्तित्वात ठेवायची असेल तर त्या संघटनेला राजआश्रय, राजकीय बळ, समस्या सोडवायच्या असतील तर निश्चितपणाने लागतं. आणि मला अभिमान आहे की आज आपण सगळ्यांनी माझ्या हिताचा नव्हे परंतु संघटनेचा हिताचा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल मी आपल्याला आभार या ठिकाणी मानतो आणि ह्या निर्णयामुळे निश्चितपणाने माझ्यावर देखील काही बंधनं, काही जबाबदारीचा भान आलेला आहे. मी आपल्याला फारसा वेळ घेत नाही कारण की बोलण्यासारखं खूप काही होतं, अनेक भावना मला या ठिकाणी व्यक्त करायच्या होत्या. परंतु आज थोडक्यातच एवढंच आपल्याला सांगतो की आपण जे आज माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे निश्चितपणाने त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही एवढंच मी या निमित्ताने शब्द देतो आणि संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि संघटनेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहून त्या ठिकाणी काम करायला असं आपल्याला आश्वासित करतो. आपण दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं पुनश्च एकदा आपल्याला खात्री देतो आणि सर्वच ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ आपण सगळेच माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, आपल्याला विनंती करतो की आपल्या नेटवर्कद्वारे आपण मगाशी सरांनी सांगितलं की टॉप 2 मध्ये निश्चितपणाने उमेदवार आलेलो आहोत. परंतु तुम्ही सर्वजण आता बरोबर आल्यामुळे निश्चितपणाने आता टॉप 1 ला गेलेलो असं मी समजतो. 100 हत्तीचं बळ आजच्या या मीटिंग मुळे आज मला मिळालेलं आहे आणि हे एवढे ज्येष्ठ लोक ज्यांचं त्या ठिकाणी संघटनेमध्ये क्रेडिबिलिटी आहे. लांडे सरांनी सांगितलं की कुठल्याही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी सुडाची भावना किंवा मला पाडलं म्हणून निर्णय बदलत नाही, परंतु संघटनेच्या हिताच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतो आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार जात असताना अनेक ठिकाणी माझ्या मध्ये जीव ठाकरे साहेब उभे होते, त्यांचेही कार्यकर्ते मला संघटनेतले भेटले की कोल्हे साहेबांनी त्यांच्या वस्तीवर आमची त्या ठिकाणी मीटिंग घेऊन प्रचार केलेला होता
अर्थात लांडे साहेबांसाठी पण केलेलाच होता, परंतु 94च्या निवडणुकीपासून ते अगदी 2011-12च्या निवडणुकीपर्यंत संघटनेशी एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांचं होतं. तसंच नातं आणि प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवलं, त्याबद्दल आपले परत एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणाने आपल्या येण्याने त्या ठिकाणी विजयाचा मार्ग हा सुखकर झालेला आहे, याबद्दल शंका नाही. आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.